प्राचीन काळापासून श्रीनाथ महाराजांची भरते यात्रा महोत्सव कारुंडे श्रीनाथ जागते संस्थान कानाकोपऱ्यातून भाविकांची असते मांदियाळी। दरवर्षी एप्रिल महिन्यात असते विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। तीर्थक्षेत्र श्रीनाथ मंदिर ब्रिटिशांनी दिलेली सनद, भाविकांचा कयास। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। या भूमीत अनेक संत महंत होऊन गेले। समाज कल्याण व राष्ट्रीय एकात्मता यासाठी संतांनी आपले जीवन अर्पण केले। हा इतिहास आहे। महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत। त्यापैकीच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कारुंडे हे संमिश्र वस्ती असलेले गाव आहे। या ठिकाणी प्राचीन काळापासून दगडात कोरलेले श्रीनाथ मंदिर आहे। हे मंदिर उंची कमी दगडी खांबावर उभे आहे। मंदिर प्रवेशद्वारापासून आत प्रवेश केल्यावर दगडी कोरलेली हत्तीची मूर्ती दृष्टीस पडते। शिवाय भिंतीवर दगडाने कोरलेले शिल्प आहे। श्रीनाथ महाराजांची मूर्ती दगडी रेखीव कोरलेली, बाजूला दगडी कोरलेले 4 घोडे, विविध देखावे, नक्षी कोरलेली आहेत। मंदिर परिसर हिरवीगार वृक्षांनी वेढलेला परिसर आहे। या ठिकाणी भाविक तल्लीन होतात। हे संस्थान नाथपंथी डवरी गोसावी नाथ जोगी समाजचे दैवत आहे। श्रीनाथ मंदिर कारुंडे जागृत देवस्थान असून भक्तिभावाने भक्त वर्षभर धार्मिक उत्सव व मनोभावे प्रार्थना करून सेवा देतात। दरवर्षी एप्रिल महिन्यात या ठिकाणी श्रीनाथ महाराजांचा सप्ताहानिमित्त यात्रा भरते। या 3 दिवसात नाथ महाराजांचा लग्न सोहळा करुंडे गावात मुख्य मार्गावरून श्रीनाथ महाराजांची चांदीचे मुकुट लावलेली मूर्ती एका भव्य दिव्य रथावर आरूढ होऊन नगर प्रदक्षिणा घालून भाविक मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करतात। दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येते, तर भाविक आपला नवस फेडण्यासाठी भंडाराही करतात। तर समारोह हजारो भाविक एकत्र येऊन गुलाल उधळून या तीर्थक्षेत्राचा श्रीनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघतात। यावर्षी सुद्धा श्रीनाथ महाराजांची भव्य दिव्य यात्रा महोत्सव 21 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक उत्सव साजरे करून पार पडले। तसेच श्रीनाथ ट्रस्टच्या वतीने 2 दिवसांसाठी भाविक भक्तांसाठी शासकीय रुग्णालयाची व्यवस्था सुद्धा केली जाते। श्रीनाथ महाराजांचे भक्त सेवानिवृत्त जिल्हा पोलीस अधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी यात्रा महोत्सव दरम्यान महाप्रसादाचं आयोजन केले होते। तसेच बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना भोजन व निवासाची व्यवस्थाही केली होती। तर श्रीनाथ महाराजांचे भक्त चौगुले यांनी भोजन व निवासाची व्यवस्था केली होती। या यात्रा महोत्सवादरम्यान सर्वधर्मीय भाविक सहभागी होत तल्लीन होऊन जातात। माझे तीर्थक्षेत्र भ्रमण तीर्थक्षेत्र श्रीनाथ मंदिर कारुंडे जिल्हा सोलापूर येथील सत्यशोधकचे मुख्य संपादक संतोष गवईसह उपसंपादक छाया सनीसे यांनी घेतलेला एक आढावा। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई अकोला। रामा शिंदे मुक्काम दाळंबी पोस्ट कोळंबी जिल्हा तालुका अकोला। मी अकोल्यापासून इथं नाथ बाबाच्या कारुंड्या विती आलो आहे समाजसेवा करासाठी। आणि माझे मच्छिंद्र दादा चव्हाण त्यांनी आमच्या समाजाला भंडाराचा कार्यक्रम करता लाखो रुपये त्यांनी हार लिख वर्षाला खर्च करता। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचं समाजाचं मंदिर आहे आणि लाखो लोक येते तिथं। आणि असं बरेच लोकांचे दूरदूरचे लोक येतात। गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा असे दूरदूरचे लोक येतात। काण्याकोपऱ्याचे लोक येतात। त्यांच्यामधून आमच्या साहेबांचा खूप त्यांना सपोर्टिंग देऊन त्यांना सारा देऊन त्यांनी आम्हाला खूप जवळ घेऊन त्यांचं मनापासून कौतिक आणि मनापासून मी गौरव करतो। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। असंच माझ्या समाजामधून माझ्या चव्हाण साहेबांनी आमच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे। आणि देवाच्या कृपेनं धर्मशाळा भीती अजून याच्यानंतर पुढचा प्रश्न हा वाढला पाहिजे। माझ्या नाथ बाबा कारुंड्याचा आमचा हा पिढीचा देव आहे। आमच्या कुलस्वामी आहेत म्हणजे कर्नाटक तिकडं अहमदाबाद, सुरत, बडोदा। मी भारतराम रुपनवर गाव कारुंडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। मी ह्या देवस्थानचा पुजारी असून श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट कारुंडे या बॉडीमध्ये मी सहसचिव आहे। जिल्हा कोणता आहे? तालुका जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। आणि हे देवस्थान पुरातन आहे आणि हे देवस्थान आमच्या पूर्वजापासून पुजारी आम्हीच आहोत आणि सगळी व्यवस्था देखभाल आम्हीच करतो। महाराज इथं भक्त वगैरे कुठून कुठून येतात? इथं भारताच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येतात। कन्याकुमारीपासून दिल्ली गल्लीतून लोक येतात। लाखो संख्येने यात्रा भरते। भरपूर लोक येतात।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.